चला, तर आज आपल्याला काय बघायचंय, जॉग्राफीचं चॅप्टर नंबर 6 पॉप्युलेशन. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे ॲज द पॉइंट ऑफ व्ह्यू एक्झामच्या. कारण का की जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे हे याच्यावर 3 किंवा 2 मार्काचा ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा, आय थिंक 5 मार्काचा पण एक क्वेश्चन आहे याच्यामध्ये. सो तोही क्वेश्चन याच्यामधनं येतो. याच्यामधले 2-3 मार्क्स तुमचे इझिली कव्हर होतात. ओके. आणि पुढे आपल्याला लिंग गुणोत्तर, साक्षरता गुणोत्तर हे बघायचंय, बरोबर. तर ते सगळं ह्या चॅप्टर मधनं येतं. ह्या चॅप्टर मधले ते ग्राफ्स असतात. ओके, ते ग्राफ आपल्याला पण नंतर बघायचे. चला मग स्टार्ट करूया चॅप्टरला. पॉप्युलेशन. आता कोणत्याही देशाचं पॉप्युलेशन का मोजलं जातं किंवा ते मोजण्यामागचं काय कारण असतं हे तर माहितीये. दर 10 वर्षांनी आपण काय करत असतो, आपल्या देशाची पॉप्युलेशन मोजत असतो. एव्हरी 10 इयर्स. आफ्टर एव्हरी 10 इयर्स नंतर आपण आपल्या देशाची पॉप्युलेशन, लोकसंख्या मोजत असतो. त्याला सेन्सस म्हणतात. त्याला काय म्हणतात? सेन्सस. म्हणजे 10 वर्षानंतर आपल्या देशाची लोकसंख्या किती वाढली. आता ही लोकसंख्या मोजण्याचं नेमकं कारण काय, की का, वाय वी मेजर द पॉप्युलेशन ऑफ इंडिया और एव्हरी नेशन काय करत असतं, त्यांच्या देशाची पॉप्युलेशन मोजत असतं, लोकसंख्या मोजत असतं. का? कारण प्रत्येक देशाचे काही ॲसेट्स असतात. प्रत्येक देशामध्ये काही संसाधनं असतात. ॲसेट्स म्हणजे मराठीत त्याला संसाधनं म्हणतात. ओके. सो त्या संसाधनांचा प्रॉपर पुरेपूर वापर झाला पाहिजे याच्यासाठी म्हणून त्या देशाची लोकसंख्या एका विशिष्ट पातळीमध्ये असणं गरजेचं असतं. देशाची लोकसंख्या खूप अति जास्त पण नको आणि त्याच देशाची लोकसंख्या ही खूप कमी पण नको. लोकसंख्या ही स्वतः एक संसाधन आहे. ओके. एक आपण आपल्या देशाची लोकसंख्या खूप जास्त आहे. उदाहरणार्थ जर 2011 ची लोकसंख्या आपण विचारात घेतली तर आपल्या देशाची लोकसंख्या होती 121 करोड. आज ती 145 करोड, 145 करोडच्या पुढे, बरोबर. पण मग आपल्या देशाची पॉझिटिव्हिटी काय आहे, आपल्या लोकसंख्येची पॉझिटिव्हिटी काय आहे, तर ती अशी आहे की आपल्या देशामध्ये यंग पॉप्युलेशन खूप जास्त आहे. काय आहे? यंग पॉप्युलेशन खूप जास्त आहे. म्हणजे तरुण लोकांची संख्या जास्त आहे, ना की म्हाताऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. ओके. जर एखादा देश घेतला की ज्या देशामध्ये म्हाताऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, तर काय होणार आहे, एका पर्टिक्युलर टाइम नंतर ते म्हातारे लोक काय होणार आहेत, मरणार आहेत, बरोबर. मग त्या देशाची लोकसंख्या सडनली काय होईल, त्या ठिकाणी ड्रॉप होईल आणि काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल. पण आपल्या देशामध्ये मात्र तसं नाहीये. आपल्या देशामध्ये लोकसंख्या ही यंग लोकांची संख्या जास्त आहे, म्हणजे आपली इमर्जिंग लोकसंख्या आहे आणि आपल्याकडे यंगेस्ट हँड्स आहेत, म्हणजे तरुण हात आहेत, काम करण्यासाठी मुबलक मॅन पॉवर आहे. मग ज्या देशामध्ये तरुण लोकांची संख्या जास्त असते त्या देशाचं डेव्हलपमेंट सुद्धा खूप जास्त होतं. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे की ज्या देशामध्ये इंडस्ट्रियलायझेशन खूप जास्त त्या देशाचं ग्रोथ पण जास्त, त्या देशाची डेव्हलपमेंट पण जास्त. मग नुसतं इंडस्ट्रीज उभ्या करून चालतील का? मग त्या इंडस्ट्रीजमध्ये काम करायला काय पाहिजे, मॅन पॉवर पाहिजे. मॅन पॉवर पाहिजे म्हणजे तरुण पाहिजेत की म्हातारे पाहिजेत. जे तरुण असतील, तरुण एज काय समजलं जातं, 25 to 30, 40, 45च्या रेंजमध्ये जी लोकसंख्या आहे तिला आपण काय म्हणतो, यंग म्हणतो, बरोबर. मग ही लोकसंख्या भारतामध्ये खूप जास्त आहे, म्हणून सध्या भारतामध्ये इंडस्ट्रियलायझेशनचं पण प्रमाण खूप जास्त आहे आणि म्हणून भारत हा आता डेव्हलप स्टेटमध्ये जात आहे. अजून आपण कम्प्लिटली डेव्हलप्ड आहोत का? नाही, आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत. ओके. पण आपण त्या दिशेने वाटचाल करत आहोत. समजलं का तुम्हाला? ठीक आहे. मग सुरुवात करूया इंडियाच्या पॉप्युलेशन पासून. सो पॉप्युलेशन काय, एक महत्वाचा रिसोर्स आहे. ऑलरेडी आपण बघितलं की का संसाधन म्हणावं त्याला. मग अशा पद्धतीने द क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट्स ऑफ द पॉप्युलेशन आर इम्पॉर्टंट फॉर द नेशन्स इकॉनॉमिकल अँड सोशल प्रोग्रेस. बघा, निस्ती क्वांटिटी असून चालेल का? खूप लोकसंख्या आहे, आपल्या देशाची लोकसंख्या प्रचंड आहे, पण क्वालिटी नाहीये. क्वालिटी नाहीये म्हणजे म्हाताऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, तर मग काय होईल, डेव्हलपिंग होईल का, डेव्हलप होईल का आपली कंट्री? नाही. यंग हँड्स पाहिजेत त्या ठिकाणी. काय पाहिजे? तरुण हात पाहिजेत आपल्याला कामासाठी आणि म्हणून क्वालिटी सुद्धा काय आहे, महत्वाची आहे. मग एखाद्या पॉप्युलेशनची जर क्वालिटी असेल म्हणजेच काय की यंगेस्ट पॉप्युलेशन खूप जास्त असेल
तर मी सांगितल्याप्रमाणे बघा देशाची इकॉनॉमिक आणि सोशल प्रोग्रेस होणं डेफिनेटली निश्चित आहे. बरोबर. डेव्हलपमेंट कसं होईल? इकॉनॉमिक तर होईलच. इकॉनॉमिक म्हणजे तुम्हाला मी एक तो व्ह्यू सांगितला इंडस्ट्रियलायझेशनचा. इंडस्ट्रियलायझेशन होतील, त्यात लोक काम करतील म्हणजे पगार मिळेल. पगार मिळाला की तो पगार खर्च करण्याची क्षमता वाढेल. लोक खर्च करतील, मग दूध घेतील, कपडे घेतील, चपला घेतील, वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्मेटिक मटेरियल्स खरेदी करतील. म्हणजे ते सगळ्यांचे धंदे झाले का? ती सगळी दुकानं चालू झाली का? त्या दुकानांना रोजगार मिळाला का? बरोबर. हे महिने होत राहील. म्हणजे मग काय होईल की एखाद्या दुकानात जाऊन जर तुम्ही कपडे घेतले, बरोबर, मग ते कपडे खरेदी केले म्हणून त्या कपड्यावाल्याचा बिझनेस झाला. तो कपडावाला काय करेल? होलसेलरला ऑर्डर देईल, होलसेलर कंपनीला ऑर्डर देईल, कंपनीचं प्रोडक्शन वाढेल. म्हणजे प्रोडक्शन जर वाढलं तर तो माणसं जास्त कामावर ठेवेल का कमी माणसं ठेवेल? म्हणजे परत ती सायकल चालू झाली का? अशा पद्धतीने काय होतं की माणसांच्या हातामध्ये खर्च करण्याची क्षमता वाढते. जसा जसा पैसा येतो तसा तसा माणसाची खर्च करण्याची क्षमता वाढते. म्हणजे तुमची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होते. आज पगार 20,000 आहे, उद्या 30,000 झाला, 1,00,000 झाला. 30,000 पगार आहे तरी पण पुरत होता. आज 1,00,000 पगार आहे तरी पण तो पुरतोच आहे. बरोबर. म्हणजे काय होतं रे? 30,000 पासून 1,00,000 पर्यंतचा जो प्रवास आहे, हा प्रवास कसा होतो? 30,000 मध्ये तुम्ही साध्या घरात राहत होते. 1,00,000 पगार जेव्हा झाला तेव्हा तुमचं घराची लाईफस्टाईल चेंज झाली, तुमची लाईफस्टाईल चेंज झाली. तुम्ही अगोदर मोटरसायकलवर कामाला जात होते, आज तुम्ही 4 व्हीलरवर कामाला जातात. बरोबर. म्हणजे काय होतं? तुमची खर्च करण्याची क्षमता वाढत जाते आणि म्हणजेच तुमची डेव्हलपमेंट झाली. मोटरसायकल होती, आता 4 व्हीलर घेतली म्हणजे 4 व्हीलर कंपनीची डेव्हलपमेंट झाली, त्याला प्रॉफिट झाला. अशा पद्धतीने इन शॉर्ट देशाची डेव्हलपमेंट होत जाते आणि सोशल प्रोग्रेस पण होतो. सोशल प्रोग्रेस कसा होईल? आता तुम्ही शाळेत जाणार, तुम्ही शिकणार. पहिले बालविवाह सारख्या प्रथा होत्या. बरोबर. भेदभाव होता, डिस्क्रिमिनेशन होतं, काळा गोरा असा भेदभाव होता, जाती उच्च नीच असा भेदभाव होता. तुम्ही सगळ्यांनी एज्युकेशन घेतल्यामुळे काय झालं? हा भेदभाव नष्ट झाला. तुम्हाला कळलं काळा गोरा असा भेदभाव नसतो, उच्च नीच असा भेदभाव नसतो. एकाच हॉटेलमध्ये आता सगळे जेवायला बसतात. येस ऑर नो? म्हणजे काय झालं? तुमचं सोशल डेव्हलपमेंट सुद्धा झालं. जसा पैसा येतो तसं सोशल पण होत जातो माणूस. समजलं? सो निश्चित क्वांटिटी असून चालणार नाही, देशाची काय असायला पाहिजे? क्वालिटी असायला पाहिजे. समजला हा कॉन्सेप्ट? चला मग आता काय करूया आपण या चॅप्टर मध्ये आपल्याला भारताची आणि ब्राझीलच्या देशाच्या पॉप्युलेशनची कंपॅरिझन करायची, की इंडियाची पॉप्युलेशन कशी आहे, ब्राझीलची पॉप्युलेशन कशी आहे, याचा अभ्यास करूया आपण. चला आता इथे तुम्हाला एक हा ग्राफ दिलेला आहे, मॅप दिलेला आहे सॉरी, आणि मॅप नुसार काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारले. पहिला प्रश्न आहे स्टेट विथ हायएस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी. या हायएस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी वाले स्टेट तुम्ही ओळखा. ठीक आहे. म्हणजे काय रे, मराठीमध्ये काय म्हणणार की जास्तीत जास्त लोकसंख्या असलेली राज्य शोधा. आता इथे तुम्हाला काही स्केल दिलेले दिसत आहेत का तुम्हाला स्केल? आता दोन प्रकारचे ग्राफ आहेत. एक ग्राफ इथे होता या ठिकाणी आणि मागे एक डॉट डॉट वाला ग्राफ मी तुम्हाला दाखवला. ओके. त्याच्यावर ही एक प्रश्न आहे पुढे. चला मग आता पहिले आपण हे बघूया की इथे स्केल दिलेले आहे. हा जो कलर आहे हा काय रिफ्लेक्ट करतो की तिथली पॉप्युलेशन लेस दॅन 100 आहे. आणि 100 काय रे, तर पर किलोमीटर मध्ये. म्हणजे एका किलोमीटरचा हा जर पॉइंट घेतला आणि इथे जर मी एक सर्कल काढलं, बरोबर, आणि याची रेडियस किती आहे? 1 किलोमीटर एवढी रेडियस आहे. किती रेडियस आहे? सो असा जर मी एक सर्कल ड्रॉ केला तर एवढा एरिया म्हणजे काय झाला? 1 स्क्वेअर किलोमीटर झाला. किती झाला? तर हा कलर काय शो करतो की तिथली पॉप्युलेशन 100 आहे. हा कलर रिप्रेझेंट करतो 100 to 250 आहे. हा काय शो करतो 251 to 500 आणि हा मोर दॅन 500. ओके. सो आपल्याला काय प्रश्न विचारलाय? हायएस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी. हायएस्ट पॉप्युलेशन कुठे आहे रे? डेन्सिटी या ठिकाणी. डेन्सिटी कळतंय का तुम्हाला? डेन्सिटी, व्हॉट डू यू मीन बाय डेन्सिटी? की एका किलोमीटर मध्ये किती लोक राहतात. समजा 1000 लोक राहतात तर तिथली डेन्सिटी किती आहे? 1000. समजलं? जर 100 लोक राहत असतील, बघा एक मी दोन पॉसिबिलिटीज काढतो.
हा पण 1 किलोमीटरचाच एरिया आहे, हा पण 1 स्क्वेअर किलोमीटरचाच एरिया आहे. इथे पॉप्युलेशन डेन्सिटी किती आहे 100 आणि इथे आहे 1000. काय फरक आहे दोघांमध्ये सांगा? जागा तेवढीच आहे. इथे 100 लोक राहतात, इथे 1000 लोक राहतात. म्हणजे काय रे? इथे क्राऊड जास्त आहे. इथे क्राऊड का जास्त असेल? मग कदाचित इथे इंडस्ट्री असेल म्हणून सगळे लोक इथे राहायला आले, किंवा इथे मुंबई असेल म्हणून लोक इथे राहायला आले नोकरीच्या उद्देशाने, किंवा इथे नदी असेल आणि इथली जमीन फर्टाईल असेल म्हणून लोक इथे राहायला आले. इथे कमी लोक का राहतात? 100 नको घेऊया, आपण 10च घेऊया. 10 लोक राहतात का? सर वाळवंट असू शकतं, इथे डेझर्ट असेल, पाण्याची व्यवस्था नसेल, किंवा तिथलं लाईफस्टाईल एकदम गचाळ असेल, घाण असेल म्हणून इथे कमी लोक राहतात. कळलं तुम्हाला डेन्सिटी कन्सेप्ट? ओके. सो पहिला प्रश्न काय आहे आपल्याला? स्टेट द हायेस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी. हायेस्ट पॉप्युलेशन म्हणजे हा कलर बघा, हा सगळा पट्टा तुम्हाला दिसतोय का? येस ऑर नो? याच्यामध्ये कोणकोणते स्टेट्स आहेत जरा चेक करा. राज्य कोणकोणते राज्य? सगळ्यात पहिले पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, वेस्ट बंगाल. वेस्ट बंगालचाच हा भाग आहे पूर्ण. ओके. आणि इकडे केरळा आणि तमिळनाडू दिसतंय तुम्हाला. इथे हायेस्ट पॉप्युलेशन आहे. विचार करा थोडस मनामध्ये, थोड्या वेळाने आपल्याला त्या प्रश्नाकडे जायचंय की इथली पॉप्युलेशन एवढी जास्त का असली पाहिजे? तर काय या पट्ट्यामध्ये असं? इथे काय सोनं ठेवलंय का? सगळी लोक इथे राहत आहेत, इकडे पण सोनं ठेवलंय का? काय भानगड काय? थोड्या वेळाने सांगा मला. ठीक आहे. चला मग आन्सर बघा तिथे दिलेलं आहे, वेस्ट बेंगाल वगैरे 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 सगळं. ठीक आहे. सेकंड, स्टेट विथ द लोएस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी. लोएस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी सगळ्यात कमी, सगळ्यात कमी मग बघा हा पट्टा आहे आमरे, सगळ्यात म्हणजे बघा हा पट्टा, हा कलर. मग बघा इथे दिसतोय का तुम्हाला कलर? सर जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरांचल, राजस्थानचा थोडासा भाग आहे पण तो त्यांनी दाखवलेला नाही, ऍक्च्युअली दाखवायला पाहिजे होता. हा थार डेझर्ट, अरुणाचल प्रदेश दिसतोय का तुम्हाला? सो हे लोएस्ट पॉप्युलेशन वाले, हे काय आहेत? लोएस्ट पॉप्युलेशन. इथे लोकसंख्या कमी, इथे लोक राहत नाहीत, लोकांना आवडत नाही इथे राहायला. काय कारण असेल बरं सर? विचार करा, थोड्या वेळाने मला उत्तर दे. समजतंय? किंवा थोड्या वेळाने मीच तुम्हाला उत्तर दे. मग बघा लोएस्ट पॉप्युलेशन वाले दिले तिथे, थोडस गडबड झाली तिथे. अरुणाचल प्रदेश आहे, सिक्कीम आहे, उत्तराखंड आहे, काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि मिझोरम. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? ऑन द बेसिस ऑफ द मॅप्स गिवन अबोव क्लासिफाय द डिस्ट्रीब्युशन पॉप्युलेशन इन इंडिया इन द फॉलोइंग टेबल. हा टेबल दिलेला आहे आणि मग इथे तुम्हाला स्टेट्सची नावं लिहायची. ओके. आणि काय करायचे? कोरिलेट द क्लायमेट अँड फिजिओग्राफी ऑफ इंडिया. हवामान चेक करा. क्लायमेट म्हणजे काय? हवामान. आणि फिजिओग्राफी म्हणजे काय? प्राकृतिक विभाग. या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. एक पहिला मुद्दा काय आहे तुमचा? हवामान, आणि दुसरा आहे प्राकृतिक विभाग. भारताचे प्राकृतिक विभाग किंवा फिजिओग्राफिक रिजन्स आपण ऑलरेडी शिकलोय. इंग्रजीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर द हिमालय, द नॉर्थ इंडियन प्लेन, पेनिन्सुलर रिजन, द कोस्टल प्लेन्स आणि इंडियन आयलँड्स. ओके. मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर काय? हिमालयीन किंवा हिमालय, भारताचा हिमालय, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, किनारी प्रदेश आणि भारतीय बेटे, अशा 5 भागामध्ये काय झालेलं आहे? आपला भारत डिवाइड झालेला आहे. ओके. आता इकडे जर तुम्ही व्यवस्थित बघाल तर तुम्हाला हा वरचा पट्टा दिसतोय जिथे पॉप्युलेशन कमी आहे असं आपण म्हटलं, पॉप्युलेशन डेन्सिटी कमी आहे, या ठिकाणी लोक राहायला पसंत करत नाही का? जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, इथे उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश, हा जो तुमचा पट्टा आहे या पट्ट्यामध्ये काय दिसतं रे तुम्हाला? भारताचा कोणता प्राकृतिक विभाग दिसतो? तर इथे सर आम्हाला हिमालय दिसतो. काय दिसतो? हिमालयाचे रिजन्स आहेत. आपण बघितलं होतं की साऊदर्न कडनं जर नॉर्दर्न कडे गेलो तर इथे तुम्हाला दिसतं शिवालिक टेकड्या, त्याच्यानंतर लेझर हिमालय, ग्रेटर हिमालय आणि ट्रान्स हिमालय, अशा रेंजेस दिसतात, वेगवेगळ्या रेंजेस दिसतात. ओके. मराठीमध्ये शिवालिक, बृहद हिमालय, मध्य हिमालय आणि बाह्य हिमालय असे हिमालयाचे भाग पडतात. ओके. ह्याच्यामुळे काय होतं सर? हिमालय म्हणजे टेम्परेचर खूप कमी, 0 डिग्री पेक्षा पण कमी बर्फ आहे तिथे,
मग मला सांगा की मायनस सियाचीन ग्लेशियर्स मध्ये जर गेलो तर -40°C पर्यंत टेम्परेचर जातं, जिथं माणूस काय कोणीही गोठून जाईल. मग अशा ठिकाणी राहायला कोण पसंती देईल? जिथं प्यायच्या पाण्याचा वांदेत, जे पाणी प्यायचंय तेही गरम करून प्यायचंय, तेही असं गरम केलं तर असं प्यायचंय, ते पाणी असं हवेत फेकलं तरी त्याचा बर्फ होतो. एकदम उकळतं पाणी केलं तुम्ही, काय केलं, आणि ते नुसतं असं हवेत फेकलं तरी बर्फ होऊन खाली पडतो. अशा ठिकाणी तुम्ही कपडे कसे धुणार? कपडे, आपले कपडे धुवायचेत ना, कसे धुणार? इमॅजिन करा. खूप भयंकर परिस्थिती आहे, खूप खूप विचार करण्यासारखी परिस्थिती. अशा भयंकर परिस्थितीमध्ये आपले जवान, आपल्या देशाचे फौजी इथे तुमच्यासाठी, आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी तिथे ड्युट्या करतात. बऱ्याचदा आपला यावर विषय झालेला आहे. असो, म्हणजे प्राकृतिक विभाग आणि हवामान या ठिकाणी काम करताय का? चला, हे तर झालं की ज्या ठिकाणी कमी पॉप्युलेशन डेन्सिटी आहे. आता ज्या ठिकाणी जास्त लोकसंख्या घनता जास्त आहे अशा ठिकाणी बघूया, पॉप्युलेशन डेन्सिटी ज्या ठिकाणी जास्त आहे. काय कारण असेल सर इथे? तर इथे हिमालयामधून ज्याही नद्या उगम पावतात, या नद्या म्हणजे एक तर असेल तुमची सिंधू नदी, त्याच्यानंतर झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या नद्या पंजाब, हरियाणा या प्रदेशमधून फ्लो होतात. या 12माही नद्या आहेत, 12ही महिने फ्लो होतात. म्हणजे नदीला 12ही महिने पाणी, पावसाळ्यात पावसाचं पाणी, उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळल्यामुळे पाणी, पाणीच पाणी, बरोबर. पेरेनियल रिव्हर्स म्हटलं होतं आपण यांना. दीज आर द पेरेनियल रिव्हर्स, 12माही नद्या आहेत. मग अशा ठिकाणची नद्या स्वतःसोबत काय घेऊन येतात रे? गाळ वाहून घेऊन येतात, अल्युव्हियल सॉइल म्हणतो आपण ज्याला. आणि त्याच्यामुळे इथला सगळा रिजन कसा आहे? फर्टाईल रिजन आहे. इथली सगळी जमीन कशी आहे? फर्टाईल आहे, सुपीक जमीन आहे. आणि सुपीक जमीन आहे, पाणी आहे, मग शेती कशी असेल रे इथे? जबरदस्त शेती. प्रत्येक शेतकऱ्याच्या घराबाहेर ऑडी, फॉर्च्युनर शिवाय गाड्या दिसत नाहीत. शेतकरी कुठले? पंजाब मधले, सुबक, सदन, पैसाच पैसा आहे का नाही? मग अशा ठिकाणी कोण राहायला नाही जाणार? अशा ठिकाणी मग पॉप्युलेशन डेन्सिटी जास्त आहे. या ठिकाणी दिल्ली एक रिजन आहे, दिल्ली मधली पॉप्युलेशन खूप जास्त आहे, पॉप्युलेशन डेन्सिटी पण हायएस्ट आहे. का? तर ऐतिहासिक परंपरा आहे, ऐतिहासिक वारसा आहे, तिला हिस्टॉरिकल काहीतरी आस्पेक्ट आहे. काय की दिल्ली ही राजधानी आहे, पहिल्यापासून आपली कॅपिटल आहे इंडियाची, आणि त्याच्यामुळे तिथे पॉप्युलेशन डेन्सिटी जास्त आहे, इंडस्ट्रीज खूप जास्त आहेत. नोएडा सारखा सेक्टर आहे तिथे, आणि त्या ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशन खूप जास्त आहे, म्हणून पॉप्युलेशन जास्त. उत्तर प्रदेशमध्ये अगेन इकडे तुमची हिमाद्री मध्ये काय उगम पावते? गंगा नदी उगम पावते, गंगोत्री या ठिकाणी. आणि गंगोत्री मधनं गंगा नदी वाहत येते, यमुनोत्री मधून यमुना नदी वाहत येते पॅरलल, आणि पुढे जाऊन ती कोणाला जाऊन मिळते? गंगा नदीला मिळते. यांच्या ट्रायब्युटरीज खूप जास्त आहे, उपनद्या, चंबळ, केन, बेटवा, शोन या नद्या त्यांच्या उपनद्या आहेत. आणि उपनद्यांमध्ये पाणी पण खूप आहे, कारण सगळ्या नद्या हिमालयात उगम पावलेल्या नद्या आहेत. अगेन 12माही नद्या आहेत, पाणीच पाणी, म्हणून स्वतःसोबत गाळ वाहून येतील. ज्याही ठिकाणाहून या नद्या वाहत जातात पुढे बांगलादेशमध्ये, तर बघा हा पूर्ण रिजन तुमचा काय आहे? उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे का? आणि याच्यामध्ये गाळाचं प्रमाण खूप जास्त आहे, अल्युव्हियल सॉइल खूप जास्त आहे, म्हणून काय झालं इथे? फर्टाईल रिजन आहे, सगळा फर्टाईल सुपीक रिजन, पाण्याची उपलब्धता, म्हणून ह्या ठिकाणी पॉप्युलेशन डेन्सिटी खूप जास्त आहे. इथे काय सर, इथे कोणत्या नद्या वाहत येतात सांगा जरा मला? इथे पण तुमचा सह्याद्री आहे, इकडून येणारा पाऊस खूप जास्त पडतो. शिवाय इथे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की इथे काय आहेत रे? बंदर्स आहेत. काय आहेत? बंदर. बंदर माहिती आहे तुम्हाला काय? की जिथे काय होतं? ट्रान्सपोर्टेशन होतं. आणि या ठिकाणी खूप सारे बंदर्स आहेत, आणि त्याच्यामुळे काय झालंय की इथे सुद्धा काय होतं? ट्रान्सपोर्टेशन खूप जास्त आहे, इंडस्ट्रियलायझेशन खूप जास्त आहे, आणि म्हणून सुद्धा या ठिकाणी काय दिसतं तुम्हाला? खूप सारी पॉप्युलेशन दिसते. कळलं का तुम्हाला? हे सगळं कळलं तुम्हाला? येस ऑर नो? चला, मग आता हे लेस दॅन 100 वाले, 101 वाले हे रिजन मी इथे लिहिलेले. ज्यांची पॉप्युलेशन 100 पेक्षा कमी आहे, पॉप्युलेशन डेन्सिटी, लोकसंख्या घनता म्हणतोय मी,
घनता कशी मोजली जाते? 1 किलोमीटरचं लाईन घ्या आणि त्या 1 किलोमीटरच्या रेडियसचं सर्कल काढा. बरोबर, या सर्कलमध्ये जेवढा भाग येतो, उदाहरणार्थ इथून जर 1 किलोमीटर मोजायचं म्हटलं तर मोजा कुठपर्यंत तरी, आणि तिथून असं सर्कल, एअर सर्कल काढा आणि मग बघा की कोणकोणता रिजन येतो आणि किती लोक तिथे राहतात तेवढ्या रिजन मध्ये. त्याला त्या ठिकाणाची काय म्हणणार? डेन्सिटी म्हणणार, घनता म्हणणार. ठीक आहे. मग 100 पेक्षा कमी लोक किती जण कुठे राहतात रे? अरुणाचल प्रदेश, मिझोराम, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीम. ठीक आहे. काय कारण आहे? मी तुम्हाला सांगितलं का घनता कमी आहे. त्याच्यानंतर 101 आणि 250 मध्ये मेघालय, मणिपूर, नागालँड, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड. आता मेघालय, मणिपूर आणि नागालँड या ठिकाणी तर बर्फ नाहीये, बट इथे हिल्स आहेत, खूप जास्त हिली रिजन आहे, डोंगराळ प्रदेश आहे, पूर्ण डोंगराळ प्रदेश आहे. का? आता हे जर बघायचे तर तुम्हाला मग भारताची निर्मिती तिकडे जावं लागेल. ओके. 33 समुद्र होता, मग आपला इंडियन प्लॅटू असा वाहत 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 गेला आणि मग ते काहीतरी झालं. तो मोठा इतिहास आहे, तो तुम्हाला सांगायला लागेल. पण एक लक्षात घ्या की ह्या रिजन मध्ये मेघालय, मणिपूर, नागालँड या ठिकाणी काय आहेत? खूप जास्त हिली रिजन आहे. गारो, खासी, जैतिया यासारख्या टेकड्या आहेत. मणिपूर टेकड्या, मेघालयच्या टेकड्या आहेत, मिझो टेकड्या आहेत, अशा खूप साऱ्या टेकड्या आहेत तिथे. आणि त्याच्यामुळे अशा डोंगराळ प्रदेशामध्ये कोण राहील? म्हणूनही तिथे पॉप्युलेशन काय आहे? कमी. राजस्थानचं सांगायचं काम आहे. राजस्थानमध्ये पिण्यासाठी पाणी नाहीये, इतकी भयंकर परिस्थिती आहे. पाऊस कमी. मध्य प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये खूप सारी जंगल आहेत. छत्तीसगडमध्ये पण जंगल प्लस मायनिंग अशी ही गोष्ट आहे. ठीक आहे. 251 आणि 500 इथे पॉप्युलेशन कोण आहे? मग आपण नॉर्मल, ही नॉर्मल पॉप्युलेशन झाली. उदाहरणार्थ गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा वगैरे वगैरे वाचून घ्या तुम्ही. आणि ज्याची पॉप्युलेशन 501 आहे ते पण आपण बघितलेले ऑलरेडी. आणि तिथे पॉप्युलेशन का जास्त आहे हे सुद्धा आपण बघितलेले. समजतंय तुम्हाला हे? याच्यात काही शंका आहे? चला आता बघूया कोरिलेट द क्लायमेट अँड फिजिओग्राफी ऑफ इंडिया. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय, कोरिलेट केलंय आपण. तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगितलंय ते काय, की पहिला मुद्दा म्हणजे क्लायमेट आणि पॉप्युलेशन हे डिस्ट्रीब्युशन क्लोजली इंटर रिलेटेड आहेत. यांचा सहसंबंध आहे दोघांचा. कोणाचा? क्लायमेटचा आणि पॉप्युलेशनचा एकमेकांशी काय आहे? सहसंबंध आहे. क्लायमेट जर खूप ऍडव्हर्स असेल, बिकट वातावरण असेल, बिकट हवामान असेल, अशा हवामानात कोणी राहत नाही. म्हणजे अति थंड, अति शीत म्हणतात त्याला, अति शीत किंवा अति उष्ण असा प्रदेश असेल तर अशा ठिकाणी लोक राहत नाही. टू हॉट और टू कोल्ड, चिल्ड अशा एन्व्हायरमेंट मध्ये लोक राहत नाही. ओके. टेम्परेचर अँड रेनफॉल पण इम्पॉर्टंट आहे. रेनफॉल राजस्थानमध्ये कमी आहे, टेम्परेचर जास्त आहे. जिथे रेनफॉल जास्त तिथे टेम्परेचर कमी. मग बरोबर, मग ज्या ठिकाणी रेनफॉल जास्त आहे त्या ठिकाणचं तापमान कमी असेल. पाऊस जिथे जास्त तिथे तापमान कमी. तापमान कमी म्हणून लोक राहणार. जिथं पाऊसच कमी आहे तिथे तापमान जास्त आहे, टेम्परेचर जास्त आहे. मग अशा ठिकाणी राहतील का लोक? डेझर्ट मध्ये राहायला जातील का? तुम्हीच जा. मी तुम्हाला तिथे मस्तपैकी 1200 स्क्वेअर फीटची जागा देतो थार डेझर्ट मध्ये आणि सांगतो बांधा इथे बंगला. बंगला बांधायला बी पैसे दिले तुम्हाला. राहशाल तुम्ही तिथे? 2 दिवस चांगलं वाटेल. एसी लावली घरामध्ये, एसी मध्ये लावून बसले तुम्ही घरात. किती ऍडव्हर्स कंडिशन आहे माहिती आहे तिथे. दिवसा इतकं ऊन 51-52 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, आणि रात्री इतकं थंड की 6-7 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर. ऍडव्हर्स कंडिशन. वाळू आहे तिथे, वाळू, त्याच्यामुळे ऍडव्हर्स कंडिशन आहे. सो टेम्परेचर आणि रेनफॉलचा पण संबंध आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे तुमची डेन्स पॉप्युलेशन. कुठे असते रे? माइल्ड क्लायमेट आणि मॉडरेट रेनफॉल. ज्या ठिकाणी सो तापमान आहे, क्लायमेट आहे, हवामान आहे, आणि मॉडरेट रेनफॉल आहे, म्हणजे खूप जास्त पण नाही खूप कमी पण नाही, मध्यम पाऊस आहे, अशा ठिकाणी पण लोक राहायला पसंत करतात. ज्या ठिकाणी हेवी रेनफॉल आहे अशा ठिकाणी तुम्हाला पॉप्युलेशन कमी दिसते. उदाहरणार्थ कोणतं रे? नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स इन इंडिया, म्हणजे पूर्वांचल. नॉर्थ ईस्टर्न म्हणजे कोणते? पूर्वांचल ज्याला म्हणतो, म्हणजे 7 सिस्टर्स ज्या ठिकाणी, अरुणाचल,
मेघालय, मणिपूर, मिझोरम, नागालँड, आसाम या ठिकाणी पॉप्युलेशन तुम्हाला कमी दिसतं का? कारण तिथे हेवी रेनफॉल आहे. उदाहरणार्थ घ्या मोसिनराम आणि चेरापुंजी, सांगितलं होतं मी तुम्हाला, या ठिकाणी पाऊस खूप जास्त पडतो, बरोबर, आणि मग अशा ठिकाणी कमी लोक राहतात, असं आहे. स्नो कवर्ड रिजन मध्ये एक्स्ट्रीमली कोल्ड क्लायमॅटिक कंडिशन मध्ये लेस पॉप्युलेशन तुम्हाला दिसते. ज्या ठिकाणी खूप लेस रेनफॉल आहे, एक्स्ट्रीम क्लायमॅटिक कंडिशन आहे, उदाहरणार्थ राजस्थान, अशा ठिकाणी सुद्धा लोक कमी राहतात. सो हे काय कोरिलेशन आहे, सहसंबंध आहे कोणाचा? क्लायमेट आणि फिजिओग्राफीचा. हेच तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा दिलेलं आहे बघा, हेच तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण दिलेलं आहे. आता इथे जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन दिले, जो काही आपण चार्ट बघितला त्याचा जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. काय दिले बघा, इंडिया, आता हा भाग तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की एक्सप्लेन द पॉप्युलेशन ऑफ इंडिया, भारताच्या पॉप्युलेशन बद्दल लिहा. तर काय की अकॉर्डिंग टू द सेन्सस 2011च्या सेन्सस नुसार, लोकसंख्येच्या गणनेनुसार भारताची लोकसंख्या अराउंड किती होती रे? 121 करोडच्या आसपास होती. ओके, आता ती खूप जास्त गेली आहे पुढे, ठीक आहे, पण 121 होती, आपण असं कन्सिडर करूया. नाउडेज 2023 मध्ये आपली पॉप्युलेशन 143 करोड आहे. ओके, आता अजून 2025 चालू आहे, आता म्हणजे ही 145 क्रॉस करून गेलेली आहे. किती? 145 करोड, 145 करोड क्रॉस आहे. तेव्हा भारत सेकंड स्टेट होत, सेकंड कंट्री होती पॉप्युलेशनच्या बाबतीमध्ये. आता आपण काय आहोत? फर्स्ट कंट्री आहोत. ठीक आहे, आता जर पूर्ण वर्ल्डचा विचार केला, जगाचा विचार केला, तर जगामध्ये हा आपल्या भारताची पोझिशन अशी कुठेतरी आहे, या ठिकाणी आपला भारत आहे, बरोबर. सो जगामध्ये जेवढं काही लँड आहे, जमीन आहे, त्या जमिनीपैकी भारताकडे किती जमीन आहे रे? 2.41%. खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याकडे जमीन किती आहे? 2.41% आणि पॉप्युलेशन किती आहे? 17.5% पॉप्युलेशन टू द वर्ल्ड पॉप्युलेशन. ओके, 17.5% ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन. म्हणजे काय समजा, म्हणजे काय समजा, जर जगामध्ये 100 लोक राहत असतील, किती? जगामध्ये सगळ्या जगात जर फक्त 100 लोक राहत असतील, तर एकट्या भारतामध्ये 17.5 लोक राहतात. आता तुम्ही म्हणाल सर हा अर्धा माणूस कोण आहे? हा, नियर अबाउट तुम्ही 18 करून घ्या, 18. म्हणजे जगात जर 100 लोक असतील तर भारतात किती लोक राहतात? 18, म्हणजे खूप जास्त आहेत. ओके, असं समजा, जागा कमी पण लोकसंख्या जास्त, जागा कमी आणि लोकसंख्या जास्त. चांगले की वाईट आहे? चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे, पण वाईट जरा जास्त आहे. चांगलं तर आहेच पण वाईट पण तेवढंच आहे. का? कारण बघा, खाणारी माणसं जास्त पण संसाधनं कमी. आता उदाहरणार्थ विचार करा की आपण ज्या एरियामध्ये राहतो, 5 वर्षापूर्वी या एरियामध्ये किती बिल्डिंग्स होत्या, आज किती बिल्डिंग्स आहेत, आणि आता याच्या पुढे किती बिल्डिंग्स होतील? आता याच्या पुढे बिल्डिंग्स होतील का? नाही होणार. होणार का? ऑलरेडी आताच बांधल्यात 5-5 वर्षापूर्वी, लगेच 10 वर्षात तोडतील का? पूर्वी असे 5-5, 6-6, 12-12, 14-14 मजल्याचे टावर्स दिसायचे का रे? नाही दिसायचे. चाळी असायच्या, घरं असे बैठी घरं असायची, जमिनीवर घरं असायची. आता जागाच कमी पडायला लागली, पॉप्युलेशन वाढली, म्हणून काय केलं? एकावर एक एकावर एक एकावर एक एकावर एक बांधायला सुरुवात. जागा अवेलेबल केली माणसाने, हवेत राहायला लागली माणसं. इथून पण हवेत, राहायला पण हवेत, हवेत राहायला लागली लोक. येस ऑर नो? का? पॉप्युलेशन वाढते, पण जमीन वाढते का? पॉप्युलेशन तर वाढणारच आहे. हम दो हमारे दो, पहिले हम दो हमारे 4-5 होते, 4-5 वर पहिले तर 10-12 होते, डझन भर, हम दो हमारे डझन. मग त्या हम दो हमारे डझन वरनं थोडासा किस्सा कमी झाला, हम दो हमारे 4-5. लोकांना असं वाटायला लागलं की अरे खर्च खूप आहे, आता भागत नाही एवढ्या याच्यात. मग हम दो हमारे दो वरची कन्सेप्ट आता सध्या चालू आहे.
मग जी कंडिशन नेदरलँड, बल्गेरिया या देशांमध्ये आता चालू आहे कि हम दो हमारा कोई भी नहीं बाबा, हमी भरपूर आहे, हम कोई खाने पिने के वांदे, आमचे 2-4 कुठून आणायचे अजून, सो हम दो आता हमारा एक भी नाही, असं तिकडे चालू आहे. नेदरलँड, बल्गेरिया ते इन्व्हाइट करतायत साऊथ कोरिया इन्व्हाइट करतायत की या आमच्या देशात या राहायला. सांगितल्यात ना मी या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात. आमच्या देशात या राहायला या, पण आता कोणी राहायला जाईल तिथे बाबा, खर्च जास्त आहे, महागाई पण खूप आहे. असो, म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी आपली किती आहे बघा, 382 पर्सन्स पर स्क्वेअर किलोमीटर. म्हणजे एका किलोमीटरच्या रेडियस मध्ये जवळजवळ किती लोक राहतात रे? 382 पर्सन्स राहतात. समजलं सगळ्यांना? एवढी म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी सुद्धा काय आपल्याकडे जास्त आहे. ओके, तुम्ही परीक्षेमध्ये हेच उत्तर लिहिणार, तिथे हुशाऱ्या करायला जायचं नाही. फर्स्ट कंट्री असं लिहायचं नाही, 145 करोड लिहायचं नाही, 2011चं सेन्सस द्या. हा, कारण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ते तर तेच द्या. हा, अजून 2021चा रिझल्ट आलेला नाही, म्हणजे रिझल्ट आलेला नाही म्हणजे अजून पॉप्युलेशन काउंटिंगच झाली नाही, सो दॅट आपण 2011चं सेन्सस अजून पण कन्सिडर करतोय. समजलं का? ठीक आहे. सो फॅक्टर अफेक्टिंग ऑन द पॉप्युलेशन, पॉप्युलेशनवर कोणते फॅक्टर अफेक्ट करतात आपण खूप डिटेलमध्ये ऑलरेडी बघितलंय. नॅचरल फॅक्टर कोणकोणते आहेत? नैसर्गिक फॅक्टर कोणकोणते बघितले आपण. पहिलं काय रे की इन इंडिया पॉप्युलेशन इज व्हेरी अनइव्हनली डिस्ट्रीब्युटेड. भारतामध्ये जी पॉप्युलेशन आहे ही इक्वल नाहीये सगळी ठिकाणी, कुठे जास्त कुठे कमी, कुठे खूप कमी, कुठे खूपच जास्त आहे, अशी अनइव्हन डिस्ट्रीब्युशन आहे, असाधारण वितरण आहे सगळीकडे. ठीक आहे, याचं कारण काय? पहिला मुद्दा तो फिजिओग्राफी म्हणजे तुमचा प्राकृतिक विभाग. बघितला आपण प्राकृतिक विभाग, हिमालयात लोक कमी राहतात, वाळवंटात लोक कमी राहतात, तेच उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात खूप राहतात. द्वीपकल्पीय प्रदेशामध्ये पेनिन्सुलर रिजन मध्ये खूप कमी मीडियम डेन्सिटी. ऑलरेडी बघितलं. क्लायमेटचा काय परिणाम होतो, टेम्परेचर आणि पावसाचा बघितला आपण, सांगितलंय मी तुम्हाला ऑलरेडी. अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, पाण्याची उपलब्धता, अवेलेबिलिटी किती आहे? राजस्थान सारख्या रिजन मध्ये खूप कमी पाऊस आहे, पाणी आहे म्हणून लोक कमी आहेत, पण आपल्याकडे पाण्याचे प्रमाण अजूनही खूप चांगले म्हणून आपण चांगल्या ठिकाणी आहोत. अवेलेबिलिटी ऑफ लँड, मग ती लँड कशी असली पाहिजे? फर्टाईल आहे, प्लेन लँड आहे की डोंगर उतारावरची जमीन आहे, कशी जमीन आहे याच्यावर पण डिपेंडंट आहे. जर प्लेन लँड असेल, सपाट जमीन असेल आणि ती सुपीक असेल तर शेती योग्य आहे, मग तुम्ही शेती करणार तिथे, शेती करून तुमचा उदरनिर्वाह करणार. हे झाले तुमचे नॅचरल फॅक्टर्स आहेत, याच्यात तुम्ही काही करू शकत नाही. आणि सेकंड आहे दॅट इज नथिंग बट द मॅन मेड फॅक्टर. माणसाने काय करून ठेवलंय ज्याच्यामुळे, उदाहरणार्थ बघा इथे इंडस्ट्रियलायझेशन दिले, हे निसर्गात आहे का इंडस्ट्रियलायझेशन? पहिलेच कपड्याची फॅक्टरी इंडस्ट्री निसर्गाने तयार करून ठेवली आहे का? नाही, ती माणसाने तयार केली. इंडस्ट्रियलायझेशनमुळे काय होतं? कारखानदारीमुळे काय होतं? काय होईल? लोक काम करायला येतील ना तिथे, दूर खेड्यावरनं शहरात लोक येतील. आता तिथे काम करायला आले म्हणजे ते परत संध्याकाळी घरी जातील का? 350 किलोमीटर रिटर्न, मग ते तिथंच राहतील. आणि मग तिथंच राहिल्यामुळे काय होईल? तिथे वस्ती वाढेल, पॉप्युलेशन वाढेल. इंडस्ट्रीज खूप मोठा रोल प्ले करतात पॉप्युलेशन इन्क्रीज करण्यामध्ये. म्हणून तर मुंबईची पॉप्युलेशन खूप जास्त आहे का? इंडस्ट्रियलायझेशन. सेम इंडस्ट्रियलायझेशन तुम्हाला जालन्यामध्ये दिसतं का? जळगावमध्ये दिसतं का? धुळ्यामध्ये दिसतं का? बीडमध्ये दिसतं का? नाही. म्हणून तिकडच्या पॉप्युलेशन्स कमी आहेत आणि म्हणून तिकडची लोक नोकरी शोधण्यासाठी म्हणून कुठे येतात? मुंबईमध्ये. आणि मुंबईत आला म्हणजे मुंबईत राहतोय. आता मी खेड्यावरनं आलेलो आहे, मग मी आज मुंबईत राहतोय की नाही? बरोबर. अल्टिमेटली मुंबईची पॉप्युलेशन वाढली की नाही? मी एकटा होतो, नंतर माझी पूर्ण फॅमिली आली, आणखी पॉप्युलेशन वाढली. उद्या उठून तुम्ही तुमच्या फॅमिलीज इकडे आणणार म्हणजे परत तुमची फॅमिली वाढली, बरोबर, पॉप्युलेशन इन्क्रीज झाली, होणार आहे. ठीक आहे. सो फार्मिंग हा एक मॅनमेड आहे. समजा इथे जंगल होते, जंगल तोडले, तुम्ही शेती करायला लागले, तरी काय होणार आहे? मग शेती करायला लागल्यामुळे तिथे लोकसंख्या वाढणार आहे. शेती करायला फक्त एकटा शेतकरीच पाहिजे का?
मजूर पण पाहिजे, इतर कामं करणारी लोक पाहिजे, बरोबर. ट्रेड आलं, व्यापार. जसं आपण बघितलं केरळ आणि तमिळनाडूचं एक्झाम्पल बघितलं, तिथे पोर्ट्स आहेत, बंदर आहेत, म्हणजे तिथे ट्रेड आहे, व्यापार होतो. ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे, म्हणून त्या ठिकाणी काय झालंय, लोकसंख्या वाढली आहे, पॉप्युलेशन इन्क्रीज झाली. त्याच्यानंतर इंडस्ट्रियलायझेशन, ट्रान्सपोर्टेशन, गव्हर्नमेंट पॉलिसीज, त्याच्यानंतर हाय प्रोफाईल लाईफस्टाईल अट्रॅक्ट्स पीपल. एक्झाम्पल काय, मुंबई. हाय प्रोफाईल लाईफस्टाईल अट्रॅक्ट करतं लोकांना, मुंबईत राहायचंय, मुंबई पुण्यात जायचंय. ओके, मग का जायचंय मुंबई पुण्यामध्ये, लाईफस्टाईल भारी आहे, मस्त जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून फिरायला मिळतं वगैरे वगैरे, किंवा जॉब आहे, जॉबची सिक्युरिटी आहे, पैसा आहे, मंथली पेमेंट येतं, तुमची क्रयशक्ती वाढते, खर्च करण्याची ताकद वाढते, अँड सो ऑन. दीज आर द ऑल एक्झाम्पल्स. दिल्ली, कोलकाता, मुंबई, पुणे, बँगलोर, चेन्नई. हाय लाईफस्टाईल, एकदम स्टँडर्ड लिव्हिंग अट्रॅक्ट करतं लोकांना, की चला चांगल्या ठिकाणी राहूया, चांगल्या ठिकाणी जाऊया, आपल्या मुलांना तिथे चांगले एज्युकेशन मिळेल, असे कन्सेप्ट असते. सो दॅट खेड्यामधनं लोक शहरामध्ये येतात आणि मग त्या ठिकाणची पॉप्युलेशन इन्क्रीज व्हायला मदत होते. ओके, सो दीज आर सम नॅचरल अँड सम मॅनमेड फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग ऑफ द पॉप्युलेशन. आयदरली ती इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल. ओके, समजतंय सगळ्यांना. ओके, जायचं पुढे. ब्राझीलकडे बघूया थोडस. ब्राझीलमध्ये बघा, जर हा मॅप बघितला तर मॅप मध्ये काय दिसतंय, हा कोणता मॅप आहे रे, डॉट मेथड वाला आहे, मराठीमध्ये टिंब पद्धत, बरोबर. आता ही टिंब या ठिकाणी बघा खूप जास्त दिसते तुम्हाला. हा कोणता पट्टा आहे रे, किनारपट्टीचा प्रदेश आहे, बरोबर. त्याला काय म्हणणार इंग्रजीमध्ये, कोस्टल रिजन आहे. त्याच्यानंतर हा पट्टा बघा जरा मधला, इथे काय आहे रे. हा, जर तुम्ही आता ब्राझीलची फिजिओग्राफी बघितली तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणावरनं काय पास होतंय, इक्वेटर पास होतोय. इक्वेटर, करेक्ट. विषुववृत्त मराठीमध्ये, बरोबर आहे की नाही. तो म्हणजे इथे सनलाइट कसा पडत असेल रे, स्ट्रेट सनलाइट पडतो, म्हणजे इथे टेम्परेचर कसं आहे, जास्त आहे, हॉट अँड ह्युमिड कंडिशन आहे. ओके, आणि पाऊस पण खूप जास्त, या रिजन मध्ये पडणारा पाऊस पण काय खूप जास्त, दिवसा ऊन रात्री पाऊस, दिवसा ऊन रात्री पाऊस. सो दॅट सगळा इथला जो रिजन आहे, हा जो पट्टा आहे, हा तुमचा अमेझॉन बेसिनचा रिव्हर आहे. कोणता बेसिन. मग तुम्ही म्हणाल सर वा, नदी आहे अमेझॉन, 12 महिने वाहणारी नदी आहे, नदी स्वतः बरोबर गाळ वाहून आणेल आणि गाळ डिपॉझिट करेल, एल्युएल सॉइल डिपॉझिट करेल, आणि तिथली जमीन खूप फर्टाईल असेल, मग लोक शेती करतील, मग इथली पॉप्युलेशन तर जास्त असायला पाहिजे होती. नाही, बट सेकंड फॅक्टर इथे, जसं फिजिओग्राफी मॅटर करते तसं क्लायमेट सुद्धा मॅटर करतं. हवामान, काय हवामान आहे सर इथलं, सर विषुववृत्त गेल्यामुळे, इक्वेटर गेल्यामुळे इथे सनलाइट कसे पडतात, स्ट्रेट, आणि सनलाइट स्ट्रेट पडल्यामुळे पाण्याची वाफ होते, दिवसा पाण्याची वाफ झाली, ती वरती ढग बनले, क्लाउड्स बनले, थंड हवा लागली आणि लगेच पाऊस पडला, कन्व्हेक्शनल रेनफॉल. ओके, कोणता रेनफॉल, आणि रोज पाऊस पडतो. रोज पाऊस पडल्यामुळे काय होतं, तिथे दलदलीचा प्रदेश तयार होतो. काय, दलदलीचा प्रदेश, पॅन्थनल्स असं नाव दिलं होतं आपण त्याला. काय, हा, मग आता दलदलीच्या प्रदेशामध्ये तुमचे तात्या बाहेर निघाले. कोणता तात्या, एनाकोंडा तात्या, बरोबर. नाग नाहीये एनाकोंडा, अजगर आहे. काय, हा, पॉइझनस नाहीये, खाऊन टाकतो डायरेक्ट. म्हणजे पॉइझनने तरी अपेक्षा आहे की डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन घेऊन वाचू, हा, तिथं पोटात कार्यक्रम, खेळ खलास. ठीक आहे. सो एनाकोंडाज आहेत तिथे, सगळे सरपटणारे टेरेस्ट्रियल्स अॅनिमल्स तुम्हाला दिसतील. ओके, टेरेस्ट्रियल म्हटलं का मी, सरपटणाऱ्यांना काय म्हणतो आपण, रेप्टाइल्स. हा, रेप्टाइल्सची संख्या खूप जास्त आहे. पॉइझनस असे विंचू बिंचू तिथे सापडतात. कोणत्या साईडला, ह्या अमेझॉन बेसिन मध्ये, आणि दलदलीचा प्रदेश आहे, शिवाय तिथे शेती तर करूच शकत नाही मग दलदलीच्या प्रदेशामध्ये. सो
पॉप्युलेशन डेन्सिटी स्पार दिसते तुम्हाला. स्पार्स म्हणजे कमतरता, लोकसंख्येची काय दिसते इथे, कमतरता. पण या भागामध्ये मात्र लोक राहत आहेत बघा. का? कारण इथे पावसाचं प्रमाण आहे. इथे ग्रेट एस्कार्पमेंट, अजस्र कडा नावाचा काहीतरी भाग शिकलो होतो आपण, आठवतंय तुम्हाला? सो इथे काय तुमची ग्रेट एस्कार्पमेंट आहे, त्याच्यामुळे इकडून फ्लो होणारे जे वारे आहेत हे इथे अडवले जातात आणि इथे खूप जास्त पाऊस पडतो. ओके, पाऊस पडतोय, शिवाय क्लायमेट मॉडरेट आहे आणि त्याच्यामुळे काय होतंय की लोक इथे राहतात. इथे तुम्हाला डेन्सिटी पॉप्युलेशन वाढलेली दिसून येते. ओके, पुढे मग बघूया ब्राझील बद्दल काय. ब्राझील इज द मोस्ट पॉप्युलेटेड कंट्री. हा, ब्राझीलचं एक चांगलं आहे, ब्राझील जमिनीच्या बाबतीमध्ये पण जगामध्ये 5th नंबरवर आहे आणि पॉप्युलेशनच्या बाबतीमध्ये पण कितव्या नंबरवर आहे, 5th नंबरवर आहे. आकडा भारी आहे. ओके, समजतंय तुम्हाला? आपण जर कन्सिडर केलं तर आपली जमीन किती होती रे, 2.71% आणि पॉप्युलेशन किती होती जगाच्या, 17.5%. आता ब्राझीलचं बघा, ब्राझीलकडे जागा किती आहे, जगाच्या लँड पैकी किती लँड आहे त्यांच्याकडे, 5.6%. म्हणजे आपल्यापेक्षा जास्त जमीन आहे का त्यांच्याकडे, डबल आहे, डबल. काय म्हणजे आपल्यासारखे 2 भारत याच्यामध्ये बसतील, म्हणजे लँड जास्त आहे का, येस. पण पॉप्युलेशन बघा किती आहे, जगाच्या पॉप्युलेशन पैकी 78%. म्हणजे जगात जर 100 लोक राहत असतील तर त्या भारतामध्ये किती लोक आहेत, 18 लोक राहतात, 17.5. आणि तेच ब्राझीलमध्ये किती लोक राहतात, 3 लोक. आपल्याकडे जमीन किती आहे, जर किलोमीटरचा हिशोब केला की जगामध्ये 100 किलोमीटर जमीन आहे, जग म्हणजे 100 किलोमीटरचं आहे, तर आपल्याकडे किती किलोमीटर आहे रे, 2.71 चा असा सर्कल आहे. ब्राझील किती आहे, 41 आहे का हे, ओके 41. तर तेच ब्राझीलकडे किती आहे रे, 5.5-6 एकरचा एरिया आहे. एकर म्हटलं का मी, किलोमीटरचा. म्हणजे त्यांच्याकडे जमीन जास्त आहे आणि लोकसंख्या कमी आहे, बरोबर ना. म्हणजे प्रत्येक, आता मला सांगा, भारतामध्ये जर समजा जमीन डिस्ट्रीब्यूट करायचं म्हटलं तर आपल्याकडच्या शेतकऱ्यांकडे किती जमीन असते रे, 5 बिघा, 10 बिघा. त्यांच्याकडच्या शेतकऱ्यांकडे किती जमीन असते, 100 बिघा, 200, 400, 500 बिघा जमीन. का? जमीनच जास्त आहे ना त्यांच्याकडे, माणसं कमी आहेत. चला एक उदाहरण सांगतो, मग त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल की हे काय कन्सेप्ट होते. उदाहरणार्थ 2 बाबा आहेत, हा एक बाबा, हा एक बाबा. ओके, दोघांना सारख्या वाटण्या पडल्या, यांना पण मिळाली 10-20 एकर जमीन, या बाबांना सुद्धा मिळाली 20 एकर जमीन. या बाबांना किती मुलं होते रे, 4. आणि या बाबांना किती मुलं झाली, 2च. आता यांच्याकडे किती येतील रे जमीन, 5, 5, 5, 5. यांच्याकडे किती आहे, 10, 10. बरोबर. जागा आपण तरी समान घेतली, जागा समान, इथे लोकसंख्या जास्त, इकडची लोकसंख्या कमी, म्हणून त्यांना काय फायदा झाला, जमीन जास्त. इथे लोकसंख्या जास्त म्हणून जमीन कमी. हा फरक पडतो, संसाधनांचा फरक पडतो. लोकसंख्या वाढल्यामुळे आपल्याला कमी संसाधनं मिळतात. हा तो एक उदाहरण तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, चला मग एक पटकन आपण हे फिनिश करू इथे आणि मग आजचं लेक्चर इथे स्टॉप करूया. ओके, सो ब्राझीलमध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आहे, विथ पॉप्युलेशन किती आहे, 19 करोड. किती करोड पॉप्युलेशन आहे आपली, किती आहे, 141 करोड. किती, सॉरी 121 करोड, लेटेस्ट नका घेऊ, 121 करोड. त्यांची किती आहे, ते वरचे 21 मध्ये पण 2 करोड जास्त आहेत अजून. आपण ते 100 तर सोडा, वरचे जे 21 आहेत की नाही त्याच्यातनं 19 मायनस करून पण 2 करोडचं प्लस आहेत आपण. येस ऑर नो. म्हणजे आपल्या देशामध्ये एकट्या उत्तर प्रदेशची पॉप्युलेशन 17 करोड आहे, एकट्या उत्तर प्रदेशची. महाराष्ट्राची किती पॉप्युलेशन आहे, 11 करोड. आणि आत्ताची जर उत्तर प्रदेशची पॉप्युलेशन घेतली तर डेफिनेटली 21 करोडच्या आसपास असेल. म्हणजे
आपल्या फक्त उत्तर प्रदेशची पॉप्युलेशन आणि यांच्या पूर्ण ब्राझीलची पॉप्युलेशन सारखी आहे. बघा उत्तर प्रदेश कुठे आहे आपल्याकडे, हा एवढाच उत्तर प्रदेश बघा, युपी. आणि ब्राझील बघा कुठे आहे, ब्राझील हा एवढा ब्राझील. आपण काय म्हटलं होतं, या ब्राझीलमध्ये किती भारत बसतील, 2. आणि एकट्या उत्तर प्रदेशमध्ये 21 करोड पॉप्युलेशन. असो जाऊ द्या. सेन्सेस 2010 नुसार 19 करोड पॉप्युलेशन आहे, तर ते देश जगामध्ये कितव्या नंबरवर आहेत, 5व्या नंबरवर आहेत. आणि जर जमिनीचा विचार केला, एरियाचा विचार केला, तरी पण ते कितव्या पोझिशनवर आहे, 5th पोझिशनवर. ब्राझीलने किती जमीन घेतली आहे, 5.6% टू द टोटल वर्ल्ड एरिया. जगात जेवढी जमीन आहे त्याच्यापैकी 5.6% जमीन कोणाकडे, ब्राझीलकडे. आणि 2.78% पॉप्युलेशन कोणाकडे, ब्राझीलकडे. ओके, देअरफॉर त्यांची डेन्सिटी किती आहे बघा, 23 पर्सन्स इन अ स्क्वेअर किलोमीटर. एका किलोमीटर मध्ये किती लोक राहतात, फक्त 23. आपल्याकडे किती होते, 382. लक्षात ठेवा, हा प्रश्न विचारला जातो. डेन्सिटी, पॉप्युलेशन डेन्सिटी इंडियाची किती आहे, 382. ब्राझीलची किती आहे, फक्त 23. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण थांबूया. बाकीचा भाग आपण उद्या फिनिश करून टाकू. उद्या आपलं हे चॅप्टर संपून जाईल. ओके, थँक्यू, हॅव अ ग्रेट डे.